अस्मानी संकट, शेतमालाला न मिळणारा हमीभाव आणि त्यात कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे। त्यात बँकांसोबतच कर्जासाठी शेतकऱ्यांचा ओढा खासगी सावकारांकडे वळतोय। पण वेळेत कर्ज न फेडता आल्यानं खासगी सावकारांच्या जाचालाही शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय आणि या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ येते। ही धक्कादायक माहिती स्वतः गृह खात्यानं दिली आहे। नेमकं गृह खात्यानं काय म्हटलंय आणि हे किडनी रॅकेट नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात राज्यातील अनेक मुद्द्याला हात घातला जात असताना यावेळी एका मुद्द्यानं खळबळ उडवून दिली। खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी राज्यातील 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या असल्याची माहिती गृह खात्यानं मंगळवारी विधानसभेमध्ये लेखी उत्तरामध्ये दिली। यामध्ये चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नितीन राऊत, भाजपचे अतुल भातखळकर आणि उमरखेडचे संजय मेश्राम यांच्यासह बहुतांश सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना गृह विभागानं दिलेल्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे। राज्यात सावकारांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत असून किडनी विक्रीचे हे रॅकेट तमिळनाडू येथील तिरुचिरापल्ली येथील एका हॉस्पिटलद्वारे चालवलं जात आहे। या प्रकरणात आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय मानवीय अवयव तस्करीचे जाळे कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे। हे खरं आहे का असा प्रश्न नितीन राऊत यांनी विचारला। तसेच सोलापूर आणि अहिल्यानगर येथे सावकारांच्या जाचाला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून काहींनी किडनी विकल्याचा प्रकार देखील उघडकीस आलाय। हे देखील खरं आहे का असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला। यावरती चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रोशन कुटे या शेतकऱ्यानं खासगी सावकाराकडून 1 लाख रुपयांचं कर्ज घेतलं। त्यापोटी शेतकऱ्यानं सावकाराला 48.53 लाख रुपयांची रक्कम आणि 1 एकर जमीन परतफेडीपोटी दिली। त्यानंतर ही तगादा लावल्यानंतर संबंधित शेतकऱ्यानं कंबोडिया येथे जाऊन 8 लाख रुपयांना किडनी विकली आणि 6 लाखांचं कर्ज फेडल्याचं समोर आलं। हे प्रकरण समोर येताच खळबळ उडाली आणि त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आलं। जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा सोलापूर येथील एका मध्यस्थामार्फत कंबोडिया येथे किडनी विकल्याचं समोर आलं। यामध्ये मध्यस्थानं स्वतःसह 9 व्यक्तींच्या किडन्या कंबोडिया येथे तमिळनाडूतील स्टार किम्स हॉस्पिटल येथे विकल्याचं समोर आलं। या प्रकरणात सावकारी करणाऱ्या 6 आरोपींबरोबरच किडनी खरेदी विक्री प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या इतर 5 जणांना अटक करण्यात आली। त्यापैकी 8 जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे आणि त्याचा शोध सध्या सुरू आहे अशी माहिती उत्तरामध्ये देण्यात आली। अध्यक्ष महोदय, 1 लाखासाठी 74 लाख रुपये तर दिलेच, किडनी विकली हे तर पैसे दिले, ट्रॅक्टर गेली, शेतीही गेली, ट्रॅक्टर होती ट्रॅक्टर उचलून नेली ते सुद्धा विकून टाकली। आणि हे सर्व प्रकरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सावकारांचं राज्य असल्यासारखी परिस्थिती झाली आहे। 19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न इथे उपस्थित होत असताना खर तर हे बघा, मी जरा गांभीर्य लक्षात घ्या, तुमच्या तोंडावर थुकतील लोक असं बसून शेतकरी 19 आत्महत्या किडन्या विकतो आणि तुम्ही त्याला काहीतरी बळजबळ करत बसलात। अध्यक्ष महोदय, मी म्हटलं नाही, हे मंगळवारच्या लेखी उत्तरामध्ये आलंय 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या आपल्या किडन्या विकल्या म्हणून। अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की सावकारांचा एवढा मोठा पाश आणि काय करताय मग? मी जर हेच विचारलं मंत्री महोदयांना की 19 लोकांनी शेतकऱ्यांनी किडन्या विकतपर्यंत आपल्या खात्याकडे माहिती नव्हती, आपल्या खात्याकडे ही कल्पना आली नाही, गंभीर आहे की नाही? म्हणजे गृह विभागाने किंवा तुमच्या पोलीस विभागाने, आम्ही तुम्हाला कोणाला दोषी धरत नाही, आम्ही तुम्हाला दोष देत नाही, पण एवढं मोठे प्रकरण होतात राज्यामध्ये, कनेक्शन काय, कुठले कुठले आहेत? यामध्ये चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर आहे की या जिल्ह्याचा समावेश आहे, यामध्ये आहे ना? आणि म्हणून माझी मागणी अशी आहे, मला उत्तर अपेक्षित असं आहे मंत्री महोदयाकडून, हे रॅकेट मोडून काढलं पाहिजे, हे संपवलं पाहिजेत। केवळ थातूर मातूर कारवाई करून हे होणार नाहीये। सरकार म्हणून, शासन म्हणून, मंत्री महोदय म्हणून या सभागृहात हे जेवढी सावकार आहेत 19 किडन्या शेतकऱ्यांचे विकणारे,
आणि याच्या मागे असलेले सर्व सोबती सहभागी डीडीआर तर आहेच. शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यामध्ये सावकार आहेच, पण किडन्या विकतपर्यंत एवढे मोठे गुन्हा होतो आहे तर गृह विभागाचंच उत्तर आहे. त्यांनीच उत्तर द्यायचं, त्याच्यावर कारवाई कोण करणार? डीडीआर असेल, डीडीआर वरही कारवाई झाली पाहिजे. हे सावकारांचं नेटवर्क ज्यांनी तयार करून ही जी लूट चालली आहे, अरे तर हे तर आमचे अतुल भाऊ म्हटले त्यांच्यावर मोका लावा. मोका यांना तर अनुसाल्यानं फाशी दिली पाहिजेत, चौकात आणून मरतपर्यंत मारलं पाहिजेत. शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यासाठी त्यांना लुटण्याचं काम इथपर्यंत जर राज्यामध्ये येत असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल, शेतकरी कशा संकटात असेल. म्हणून मला माझी विनंती आहे, मी बोलणार आहे नंतर, पण आपल्याला माझी स्पेसिफिक विनंती, प्रश्न असा आहे, मला उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे की अतुल भाऊ म्हणतात त्याप्रमाणे या सर्व जेवढे सावकार आहेत आणि या किडनीमध्ये सहभागी झालेले आहेत यांच्यावर उत्तर तुम्ही खूप छान दिलं. उत्तराला त्यांचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्यांची प्रॉपर्टी आपण जप्त केली पाहिजेत. जीव गेलाय, एका किडनीवर 19 शेतकरी जगतायत. एक दुसरी किडनी गेली ना 19ही मरतील ना. म्हणून उत्तर चांगलं दिलं तुम्ही, पण यांच्यावर ज्या कलमा लावल्यात त्यामध्ये मोकोका लावण्याची आवश्यकता आहे. मोका तुम्ही लावणार का? आणि हे सर्व रॅकेट शोधून काढत असताना या रॅकेटचा सुद्धा जो आहे दिल्लीत, महाराष्ट्राची पोलीस जाऊन त्या पद्मश्री मिळवलेल्या डॉक्टरला अटक करणार का? साऊथ मध्ये पोलीस जाऊन आले चंद्रपूरचे, त्याच्या घराच्या भोवताल पोलिसांचा घुसू दिलं नाही, प्रवेश करू दिला नाही. त्या घराला सर्व गावकऱ्यांनी, त्या परिसरातील लोकांनी डॉक्टरला अटक करू दिली नाही. उलट पोलिसांनाच जीव धोक्यात घालून पोलिसांना वापस यावं लागलं. किती भयानक असेल. सोलापूर जिल्ह्यातील एका मध्यस्थानं 16 जणांची किडनी तसेच मानवी अवयव कोलकाता मार्गे कंबोडिया येथील पनॉम पेन केट मियालिया या लष्करी रुग्णालयामध्ये विकली आहे. हे खरं आहे का असा प्रश्न विचारला. यावरती सोलापुरातून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीनं कंबोडिया येथे स्वतःची किडनी 8 लाख रुपयांनी विकली. तसेच त्यानं इतर 9 जणांच्या किडन्या विकल्याचंही तपासात समोर आलंय. यातील पीडित 7 जण परराज्यातील आहेत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात परवानाधारक सावकारांनी 19,81,35,00,000 रुपयांचं कर्ज वाटप केलं. मात्र खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची नोंदही गृह विभागाच्या उत्तरामध्ये नमूद करण्यात आली. ही माहिती समोर येताच सभागृहात खळबळ उडाली असून शेतकरी कर्जाचा प्रश्न पुन्हा एकदा तापले. त्यामुळे आता सरकार यावरती कशा पद्धतीनं कारवाई करते अशा रॅकेटवरती, अशा मध्यस्थांवरती आणि या किडनी रॅकेटवरती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार तर आहेच. परंतु शेतकऱ्यांच्या कर्जाचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तोडगा निघतोय का हे देखील पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.